पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। टग्या, हट्ट नको ना करूस बाळा, खाऊन घे। तू पण करतेस ना हट्ट घरात न येण्याचा, मग मी पण नाही खाणार। हे बघ, सगळेजण खातायत आमरसपुरी। भूक लागली असणार ना तुला पण? उपाशी आहेस ना तू? हा राहीन मी उपाशी। जेव्हा मी आधी आलो होतो ना, तेव्हा तुम्ही दोघं जसे एकमेकांशी वागत होता ना, जसे एकमेकांशी बोलत होता, तसेच बोला। नसेल तर मी उपोषण कंटिन्यू करेन, तू ठरव। हे बघ टग्या, मी आईला फोन करेन ना तुझ्या। करू फोन? सांगू आईला काय करतोयस तू इथे? आनंदी, तिला सांगून ती मला मारायला इथे येणार आहे, पण आईला इथलं काहीच माहिती नाही ग। तिला जर कळलं ना तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत नाही, तर मग ती माई मावशीला सांगेल, आणि माई मावशीला कळलं तर अख्ख्या गावाला कळलंच म्हणून समज। टग्या, अरे बाळा ऐक ना। नाही नाही, तू ऐक माझं। हे आनंदी, तू नाही घेस ग अशी? तो नाही खाणार। बरोबर बोलते राघवराव तुम्ही। हा टगेश्वर, मी काय म्हणतो बाळानो, एक मिनिट हा ऐका। तुम्ही उपोषण करते आहात, मान्य आहे। आता उपोषण करताना ते खात नाहीत, पण बोलायला मनाई नसते, ऐकायला मनाई नसते। तर मी काय म्हणतो, जर तुमची परवानगी असेल तर मला काही बोलायचं आहे तुमच्याशी, आतमध्ये जाऊन बोलू शकतो? आनंदी, तू इथेच बसा। हा बोला। बोलतो। ठगेश्वर, तुम्ही बस। हे पण चालेल, काही हरकत नाही। बघा राघवराव, आता आनंदीने मला जसं समजवण्याचा प्रयत्न केला, तसं तुम्ही नका करू। काय ना राघवराव, मी तुम्हाला बघितलंय याच खोलीत, हे असे एकटे बसले होतात। आनंदी नाही म्हणून वाईट वाटत होतं। हे बघा, मला आणि चिंगीला तुम्ही दोघं एकत्र आलेले बघायचे आहेत। तुम्ही दोघं मोठे आहेत हो, पण चिंगीवर या सगळ्याचा काय परिणाम होतोय ह्याचं तुम्हाला काय माहित हो? खूप मोठ्यासारखे बोलताय एकदम। मोठ्यांना कळलं नाही ना राघवराव, तर या लहानांना मोठं व्हावं लागणार ना। बरोबर आहे, पण लहानांनी हे असं उपोषण वगैरे करणं बरं नाही ना। ओ, पण आनंदी येत नाही घरी, त्याचं काय? आनंदी घरी येणार। कसं? काय यावं? मंगळसूत्र? हे मंगळसूत्र मी आनंदीला देणार, आणि मग आनंदी स्वतःहून या घरी परत येणार की नाही बघा। मंगळसूत्रासाठी बोलणं सोडणारी माझी आनंदी नाही राघवराव। हे नुसतं मंगळसूत्र नाहीये,
माझ्या आयुष्यातली आनंदीची जागा जी ह्यापुढे कायम तिचीच असणार आहे, ती घरात परत आल्यानंतर. काय बोलता काय कळलं नाही मला. हे बघ, हे ठीक आहे, हे जाऊ दे. मी काय म्हणतो, हे असा हट्ट करून आनंदीला परत बोलवून घ्यायचं, ह्याला काय अर्थ आहे? आनंदीने या घरात येणं, ते तिच्या इच्छेने येणं, ह्याला जास्त महत्व आहे. आता तसंही आपल्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्यात परत चिंगीचे आजोबा, त्यांची तब्येत बरी नाहीये, म्हणून आनंदी तिकडे थांबणं पण गरजेचं आहे. हा, पण त्यांना एकदा बरं वाटलं ना, मग बघा, मी स्वतः माझ्या हाताने हे मंगळसूत्र आनंदीला देईन आणि आनंदी स्वतः या घरी परतते की नाही बघा. पण मी नसे नव तेव्हा मला कसं कळेल ती आली की नाही आली? नाही नाही, त्याची काळजी करू नका ना तुम्ही थांबा ना. बरं, समजा तुम्ही गावी असाल तर मी स्वतःहून तुम्हाला गाऊन पुन्हा बोलावून घेईन. नक्की? नक्की. बरं, मी काय म्हणतो, आता हे सगळं ठीक आहे. आनंदीने इतक्या मायेनं तुमच्यासाठी आमरसपुरी बनवली आहे, तेवढा आता खाऊन घ्या ना, नाहीतर तिला खूप वाईट वाटेल. आणि तुम्ही उपाशी राहिला तर ती पण उपाशी राहणार. मग ती उपाशी राहिलेली चालेल तुम्हाला? मग खाणार ना? काय आहे ना राघवराव, तुमचा आग्रह मला मोडवत नाही. तुम्ही म्हणताय तर खातो. येत आहे. सॉरी डग्या, तो आमरस बघून उपोषण करायचं विसरलो. अरे तुम्ही गद्दार गद्दार, चल निघा इथून. ए उठे, निघ चल, निघ रे, निघा. बाट्या 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 घेऊन नका जाऊ. हा, कसं आहे ना आनंदी, तू हे सगळं मगाशी बनवून आणलंय, त्यामुळे काय ना पुरी आता थंड झाले. मला हवाय पण गरमागरम पुऱ्या पाहिजे. मला गरमागरम पुऱ्या जागच्या जागी बनवून दे. चल खाली, तुझ्यासाठी गरमागरम पुऱ्या बनवल्या. भूक लागली असेल ना? येतो राघवराव. हे पकडते वर्ष, तू हे. चला चल चिंगी. हात दे ग मला जरा. ये ए, ये. अरे हॅलो. हा, ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. आंब्याचा रस अंगावर आला ग वर्षा. वर्षा, हो, मला आताच फोन आला होता. आपल्याला कोर्टाची तारीख मिळाली आहे. काय? परवाच कोर्टात आपल्या केसची सुनावणी असणार आहे. अगं बाई, म्हणजे अतुलला तर शिक्षा होणार ना? आई, असं इतक्या तडकाफडकी काही होत नसतं. दादा, तुझी सगळी तयारी आहे ना? म्हणजे कोर्टात सगळं व्यवस्थित होईल ना? माझी पूर्ण तयारी झाली आहे, सगळं व्यवस्थित आहे, अजिबात काळजी करू नकोस. मी आता कोर्टातच जायला निघालोय. आणि ऐक, आपल्याला न्याय मिळणार, आपणच जिंकणार आहोत. आलोच. वाह, मज्जा आली. आनंदे, काय कमाल बनवलेस आमरसपुरी. हे घे. हा, येऊन दे गरमागरम पुरी. घे बाळा. चिंगी, ना सांगतो, आबांच्या तिन्ही पोरग्यांमध्ये चांगलं जेवण कोण करतं? कोण? आपली आनंदी. तुझी हाऊस. आनंदी गावात होती ना, तेव्हा मी माझ्या घरी कधी जेवलोच नाही. बोल. वय ना आनंदी? हो बाळा, पण टग्या, हा?
ताई पण मच्छीचं कालवण काय कमाल करते रे. हो हो, पण तुझे एवढं चांगलं म्हणत येत ना तुला. टग्या, पुन्हा माझ्यावर चिडायचं नाही हं? नाही चिडणार. माझा जीव आहेस तू, आणि तू पण. तू असं चिडलास तर कसं चालेल बरं? मी कोणाकडे बघायचं? माहेरचा माणूस आहेस ना तू. अगं नाही चिडणार ग, आजपासून आनंद आहे. आणि आता कसं आहे, सगळं नीट होणार आहे. मला एक गंमत माहिती आहे. काय गंमत आहे? अगं राघव रेवांकडे गंमत आहे. ती गंमत काय माहितीये? ती ना नाही, काय नाही. टग्या, काय गंमत आहे त्यांच्याकडे? हे बघ आनंदी, मी नाही सांगू शकत हा. ते माझं आणि राघवरावांचं सिक्रेट आहे. पण मी लवकरच मुंबईला परत येणार, हे नक्की. हो का? हो. अहो कर्णिक साहेब थांबा 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 थांबा. अहो पार्किंग फुल आहे आज. अहो पण मी तर इथेच पार करतो ना. अहो इनामदार साहेबांच्या गाड्या आल्यात ना, त्याच्यामुळे सगळी पार्किंग फुल आहे बघा. इनामदार सर? हो. आज इकडे कसं काय? अहो त्यांची केस आहे ना आज, म्हणून ते आलेत. अच्छा, बरं मग आता मी कुठे पार्क करू? आज तुम्ही ना गाडी अशी फिरवून मागे घेऊन जावा. अहो मला 15 मिनिटं चालत यावं लागेल. आता मी तरी काय करणार साहेब, बघा ना पार्किंग सगळी फुल आहे. बरं ठीक आहे. आई, मी खूप दमली आहे, प्लीज पाणी दे. चिंगी, तुझ्यासाठी ना एक गंमत आहे. गंमत कुठली? टडॅन. आई काय आहे हे? खूप टेस्टी आहे. रसना. रसना? रसना इंटरनॅशनल. तुला माहितीये, भारतातलं पहिलं फळापासून बनवलेलं झटपट पेय आहे. त्यात 21 विटॅमिन्स आहेत. हे बघ, तू काय प्यायलीस आता? ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज फ्लेवर. पण ह्यात आंबा, अननस, पेरू, लिंबू, मिक्स फ्रूट अशा चवीचे रसना मिळतात. आणि 100% मेड इन इंडिया. वाव आई, मला रोज थकून आल्यावर रसना देत जा. रसनाच देणार. चिंगी, मी लहानपणी रसनाच प्यायचे. कोणाकडे वाढदिवस असेल, बारसं असेल, आम्ही रसना पिऊनच साजरा करायचो. भारताची नंबर 1 पसंत रसना. माझी पण. वाह, अजून एक ग्लास. फक्त तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आणि टग्यासाठी पण. वर जाताना टग्यासाठी पण घेऊन जा. हो. हे घे, हे तुझं. अहो कर्णिक साहेब. जाधव काय हो? आवाज इनामदार साहेब आलेत ना, त्याच्यामुळे आज चेंबर सगळे रिझर्व आहेत. मी आत नाही जाऊ शकत आज. सॉरी. नाही ठीक आहे, हरकत नाही. या कर्णिक साहेब या, इथे विराजमान व्हा. आम्ही काय मूर्खच आहोत ना इथे वाट बघायला. अरे बाबा, आज आपल्याला किंमत नाहीये, कारण आज इनामदार सर आलेत ना. राघव, तू बराच केसेस जिंकलायस रे, आणि खूप हुशार वकील सुद्धा आहेस. पण इनामदार सरांनी एवढं यश मिळायला हवं
म्हणजे कसं इथे असं बाहेर नाही थांबावं लागणार ना. इनामदार सर आहेत ते. विसरलास? त्यांच्याच हाताखाली आपण शिकलेलो आहोत ना. ती वकिलीची परीक्षा आपण पास झालो त्यांच्याचमुळे. अरे ह्या लोकांनी त्यांना जागा दिली नसती तर आपण दिली असती. एवढं तुला का वाईट वाटावं? तू मोठा माणूस आहेस, तूच असं बोलायला लागल्यानंतर आम्ही काय बोलायचं यार. बरं, पण इनामदार सर फॅमिली कोर्टात काय करतात? कुठली केस आहे कळलं का? तुला काय कळलं का? आय डोंट नो. इवन आय डोंट नो. बाजूला वा, इनामदार सर आले आहेत. बाजूला वा, बाजूला बाजूला बाजूला. अरे आपण इनामदार साहेबांसाठी थांबलो, मग हा कोण आहे? विराज इनामदार सरांचा मुलगा आहे तो. बऱ्याच केसेस सलग जिंकल्यात त्याने. इनामदार सरांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो तो. काय सांगतोस? बाजूला जरा बाजूला. राघव कर्णिक, राईट? विराज इनामदार. गुड टू सी यू आफ्टर अ लॉंग टाइम. काय करतो सध्या, कुठे असतोस? आपण दोघेही एकाच कॉलेजमध्ये होतो. वकिलीच करतोय तुझ्यासारखं. ब्रिलियंट. तू वकिली करतोस हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. कारण काय ना, हल्ली बरीच लोक वकिलीच्या डिग्र्या घेतात आणि काहीही करत नाहीत आणि कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीला जॉईन होऊन मोकळे होतात. पण आय ट्रूली फील की एक वकीलच ग्राउंड लेवलला काम करू शकतो. व्हॉट डू यू थिंक? ऍब्सोल्युटली. एक्सक्यूज मी सर. नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट साईप्रसाद देसाई. बरं. मी स्वप्नील, ऍडव्होकेट स्वप्नील वाकणकर. नमस्कार. इनामदार सरांकडे शिकलोय. हा, ग्रेट. भेटूया लवकरच, फ्रिक्वेंटली भेटूया. होय होय. आणि अजून त्याच घरी राहतोस? हो. ब्रिलियंट. चलो भेटू, जरासा घाईत आहे. शुअर. राघव, इनामदार सरांचा मुलगा तुझा मित्र आहे? मित्र नाही म्हणू शकत. मग कोण येतो तुझा? देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. माझ्या पोरीच्या मागची सगळी इडापिडा दूर होऊ दे. आणि राघवला सगळं आठवू दे हा कोर्टामध्ये. म्हणजे काय ते कलम बिलम असतात ना, कुठे असं खंड नको पडायला. असं पटापट पटापट. काय चाललंय तुझं? हा, ऐक, सांगते देवाला. वर्षा, तुला मी सांगते, अजिबात काळजी करू नको हा बाळा. हे बघ मी ना देवाला सगळं सांगितलंय. म्हणजे तुला आता काहीच काळजी करायची गरज नाही. सगळं व्यवस्थित होणार बाळा तुझं. हा सोनू. आई हे बघ, ऐक. हे बघ, माझा जेवढा देवावर विश्वास आहे ना, तेवढाच विश्वास माझ्या दादावर आहे. त्यामुळे मला माहिती आहे सगळं चांगलं होईल. मोठी बहीण आली. माझा नाही का विश्वास माझ्या पोरावर? हा राघवा, अरे राजा, आज केस आहे ना माझ्या राजाची. आई, का सकाळपासून वाट बघताय तुम्ही? केसचा टायमिंग दुपारचा आहे. अगं बाई, मला वाटलं सकाळची आहे. मी उगाच आपलं सकाळपासून तयारी करते. आहे ग, माझे गुडघे गेले ग. उघडा रे कोणीतरी दरवाजा. आहे का कोणी घरात माझं स्वतःच असं? अरे उघडा रे दरवाजा. घडते, एवढं बोलू नकोस. मग किती वेळ सांगावा लागतो? एवढा वेळ लागतो का?
बबन अरे हळूहळू काय काय रे बबन राजू बबन काय रे अरे पहिलं त्याच्या सांगतो चल आई तिकडे ठेवू आपण. चल हळूहळू. काय रे कोणी पाठवलंय? कोणतरी माणूस आला होता घेऊन. मला वाटलं अतुलचं कोणतरी असेल म्हणून मी जोर घेऊन आलो. बाकी तुम्ही बघा कोणाचं काय ते. म्हणजे हे अतुलने पाठवलंय?